नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. सकाळी 8च्या सुमारास मिस्टर सरपोतदार यांना जाग आली. त्यांनी डोळे किलकिले करून पाहिलं तर ते हॉस्पिटलमध्ये आहेत हे ते समजून गेले. त्यांना लगेचच तो कालचा प्रसंग आठवला आणि त्यांचे हार्टबीट पुन्हा फास्ट झाले. बाजूला असलेल्या मशीनमधून लगेचच बीप बीप असा आवाज आला आणि नर्सने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांना शुद्ध आली होती, परंतु ते जोरजोरात श्वास घेत होते. नर्सने लगेचच त्यांना एक इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर ते लगेचच झोपले. नर्सने पटकन बाहेर जाऊन डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी लगेच त्यांना आत येऊन तपासलं. आयसीयूच्या बाहेर बसून असणारा समीर डॉक्टरांची ती धावपळ पाहून घाबरला. त्यांना तपासून झाल्यावर डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, बाबा ठीक आहेत ना? समीरनं काळजीने विचारलं. येस मिस्टर समीर, ते आता एकदम ठीक आहेत. त्यांना शुद्ध देखील आली आहे, डॉक्टर बोलले. बाबांना शुद्ध आली? कसे आहेत ते? मला भेटायचे त्यांना, माया डोळ्यात पाणी आणून बोलली. त्यांना आता झोपेची खूप गरज आहे, म्हणून त्यांना आम्ही झोपेचं इंजेक्शन दिलंय. तुम्हाला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल. बाबा ठीक आहेत आणि काही वेळानं शुद्धीवर येतील हे ऐकून गाथाने देखील सुटकेचा निश्वास सोडला. समीर, मिस्टर सरपोतदारांचं ऑपरेशन झालंय, पण धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे त्यांना काही दिवस आपल्याला स्ट्रेस फ्री ठेवायचं आहे आणि म्हणूनच आम्ही स्टाफला तशा सूचना देखील केल्यात की त्यांची हालचाल थोडी जरी ॲबनॉर्मल जाणवली तरी त्यांना लगेचच झोपेचं इंजेक्शन द्या. आणि नर्सनं तेच केलं. बट डोंट वरी, ते एकदम ठीक आहेत, डॉक्टर बोलले. डॉक्टरांचं ते बोलणं ऐकून सगळे पुन्हा काळजीत पडले. डोंट वरी, आम्ही आहोत ना. तुम्ही फक्त त्यांना कसलाच स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्या, असं म्हणून डॉक्टर केबिनकडे निघून गेले. समीर, बाबा शुद्धीवर आले होते आणि पुन्हा त्यांना झोपेचं इंजेक्शन द्यावं लागलं, म्हणजे बाबांनी गाथाचं टेन्शन तर नाही ना घेतलं? माया डोळ्यात पाणी आणून बोलली आणि ते ऐकून गाथालाही भरून आलं. माया, या गोष्टींचा आता आपण विचार करायचा नाही. जे झालं ते झालं. आता यावेळी आपल्याला फक्त बाबांना सांभाळायचंय. तुम्ही दोघींनी त्यांच्यासमोर अजिबात कमजोर पडायचं नाही की झालेल्या घटनेबद्दल बोलून दुःख व्यक्त करायचं नाही. समीरनं दोघींनाही सांगितलं आणि त्यावर दोघींनी एकमेकांकडे पाहत हो मध्ये मान डोलावली. इकडे सकाळ होताच देवांश मुंबईच्या बाहेर अलिबागला त्याच्या फार्म हाऊस होता तिथे निघून गेला. त्याला जेव्हा एकटं राहायचं असतं ना, तेव्हा तो तिथे जाऊन राहायचा. इकडे माई हॉलमध्ये बसून त्याचाच विचार करत होत्या. माई, शिव तिथे येत बोलला आणि मग त्या त्याच्या तंद्रीतनं बाहेर आल्या. माई, तब्येत तर ठीक आहे ना? हो. तू नाश्ता केलास? नाही. तुम्ही केलात? आणि देव कुठे आहे? अशा वेळी कुठे असणार? माई हताश होऊन बोलल्या. फार्म हाऊसवर गेलाय का? हो, पहाटेच गेलाय. मी ठीक आहे, मला कोणीही डिस्टर्ब करू नका असं सांगून गेलाय. बरं झालं, नाहीतर त्याला यातून बाहेर पडण्यासाठी वेळ हवाच होता. तो लवकर परत येईल, काळजी करू नका. मला त्याची नाही, गाथाची काळजी वाटते शिव. मलाही तिची काळजी वाटते. मी नंतर घरी जाऊन भेटेन त्यांना. पण माई, खरंच गाथानं असं काही केलं असेल असं मला अजूनही वाटत नाही. मलाही विश्वास बसत नाहीये, पण देव असा अचानक इतक्या टोकाचा निर्णय घेणार नाही. तो समजूतदार आहे. माई, कालपासून तुम्ही ना काही खाल्लंय ना औषधं घेतलीत. चला काहीतरी खाऊन घ्या, नाही तर तब्येत बिघडेल. माईंची विश्वासू नोकर रमा काळजीने बोलली. मला काही खायची इच्छा होत नाही रमा. शिव, जा बाळा, तू नाश्ता करून घे. माई खिन्नपणे बोलली आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेली. रमा मावशी, माई आणि माझा नाश्ता माईंच्या खोलीतच घेऊन या, शिव बोलला आणि रमानं होकारार्थी मान डोलावली. इकडे दुपारी मिस्टर सरपोतदार यांना पुन्हा जाग आली. समीर त्यांच्या बाजूलाच बसून होता. त्यानं त्यांना पाहिलं आणि हसला. समीरचा हसरा चेहरा पाहून त्यांनाही थोडं बरं वाटलं. बाबा, बरं वाटतंय ना आता? आणि त्यांनी मानेनच हो म्हटलं. त्यांची नजर इकडे तिकडे फिरत होती. ते माया आणि गाथाला पाहत होते. त्या दोघी बाहेर आहेत, बोलाव का? त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. ती ठीक आहे, नका काळजी करू. समीरनं त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला. त्यानं लगेचच गाथा आणि मायाला आत बोलावून घेतलं
आपल्या बाबांना ठीक पाहून त्यांना भरून आलं आणि आपल्या काळजाच्या त्या तुकड्यांना पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. अजिबात नाही. एक अश्रू जरी बाहेर आला ना तर मी आणि ताई तुमची कट्टी करू. हो ना ताई? गाथा त्यांचा हात हातात घेऊन बोलली. तरीही त्यांच्या डोळ्यातून पाणी बाहेर येतच होतं. त्यांना गाथाची काळजी वाटत होती. आपल्या फुलासारख्या नाजूक मुलीवरती ही काय वेळ आली याचा त्यांना खूप त्रास होत होता. बाबा, बस झाला आता. कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. तो माणूस माझ्या आयुष्यातील एक भयानक स्वप्न होता असं मी समजेन. आता तुम्ही म्हणाल तेच मी करेन. मला फक्त तुम्ही हवे आहात, बाकी कोणी नाही, ती त्यांना धीर देत समजावत बोलली. तिच्या बाबांना तिचा खूप अभिमान होता. त्यांनी त्यांचा थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि मायेनं फिरवला, जसं की त्यांना तिला सांगायचं होतं, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग मित्रांनो, आता एवढ्या इझिली ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील असं वाटत नाही. तर मग पाहूयात पुढे काय घडत आहे अजून ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.